सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आणि सगळ्या नोटिफिकेशन आणि पोस्ट मिळवण्यासाठी कृपया बेल आयकॉनवर क्लिक करा. रोहितनं आता राणीला मिठीत घेतलं आणि त्या एकांत वातावरणात राणीसुद्धा त्याच्या मिठीत आली. आणि राणी म्हणाली, आणि तो तिला समजावत म्हणाला, आता नाही ना गैरसमज करून घेणार. आणि ती म्हणाली, मलाही नाही आवडत गैरसमज करून घ्यायला, पण माझ्यासमोर परिस्थितीच अशी येते तर मी काय करू. त्या दिवशी मेघना मॅडम ओठ पुसत बाहेर आल्या. मग मला काय वाटेल तुम्ही सांगा. रोहित म्हणाला, काय असं केलं तिनं. राणी म्हणाली, हो. आणि बघा फोन बघा, त्यांचा फोन आहे माझ्या फोनमध्ये, इनकमिंग कॉलमध्ये. मला फोन करून खूप काही बोलल्या तुमच्याबद्दल. आणि रोहित म्हणाला, ओके चल एक काम कर, आता फोन लाव आणि माझ्यासमोर मला ऐकू दे की ती काय बोलते. राणी म्हणाली, नको, आता मला हे सगळं टेन्शन घ्यायचं नाही, मला उद्या स्पीच द्यायचं आहे. रोहित म्हणाला, स्वतःवर कॉन्फिडन्स ठेव, तू चांगलंच करशील, पण कधीतरी दूध का दूध आणि पाणी का पाणी करावंच लागणार. राणी म्हणाली, पण ते आता नको, माझं स्पीच होऊ द्या, नाहीतर पुन्हा मी डिस्टर्ब होईल. आणि तुम्ही कुठे राहणार. तसं रोहितने तिच्याकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाला, राणी मी इथे नाही राहायचं का. आणि राणी म्हणाली, नको, तुम्ही हवं तर दुसरी रूम करा. आणि त्याला खूप राग आला, इतक्या लांबून आलो आहे तरीही राहू देत नाही सोबत, जसं काही मी तिला खाणारच असल्यासारखा मला दूर ढकलतेस, असं म्हणून त्यानं सरळ त्याची बॅग उचलली आणि म्हणाला, ठीक आहे जातो मी, असं म्हणून तिच्या समोरच्याच रस्त्याच्या पलीकडच्या हॉटेलमध्ये गेला आणि तिथं रूम घेऊन बाल्कनीतून तिच्या रूमकडे बघत बसला. आणि तिला कॉल करून म्हणाला, बाल्कनीत ये. आणि राणी बाल्कनीत गेली आणि तिनं समोर बघितलं तर तो होता आणि ती हसायला लागली. दोघांच्यामध्ये फक्त रस्ता होता आणि बाल्कनीतून एकमेकांना स्पष्ट दिसायचे. आणि रोहित म्हणाला, गुड नाईट आणि उद्यासाठी ऑल द बेस्ट, आणि उद्या नक्की त्या मेघनाला फोन करूया. आणि तीही म्हणाली, ठीक आहे, पण जर माझं खरं निघालं आणि तुम्ही खोटं बोलला हे मला कळलं ना सर, तर मग मी तुम्हाला पुन्हा कधीच माफ नाही करणार. रोहित म्हणाला, ठीक आहे, मीही त्यानंतर तुझ्या मागे नाही फिरणार. आणि त्यानं फोन ठेवला. मग दुसरा दिवस उजडला. राणीनं बाल्कनीतला पडदा बाजूला हटवला आणि येलो ड्रेस घालायला घेतला. तसं रोहितनं लगेच तिला फोन केला आणि म्हणाला, ए राणी, येलो कलर मला आवडत नाही, पिंक घाल ना, तो माझ्यासाठी लकी आहे. राणी म्हणाली, हो का, तुम्ही मला बघताय का. असं म्हणून तिनं आता मुद्दाम येलो ड्रेस घातला आणि म्हणाली, येलो माझ्यासाठी लकी आहे आणि जे माझ्यासाठी लकी आहे तेच मी घालणार. आणि रोहित पुन्हा चिडून म्हणाला, खडूस कुठली. आणि मग राणी गेली युनिव्हर्सिटीमध्ये. देशभरातून खूप सगळे स्टुडंट आले होते तिथं. नाही म्हटलं तरी राणीला थोडं दडपण आलंच होतं, पण नंतर ती सावरली. आणि रोहित आतमध्ये नाहीच गेला, तो बाहेरच थांबला आणि तिथं एक घोळ झाला. राणी तिचं आयडेंटिटीच विसरली होती गावालाच. आणि आता कसं करायचं. कॉलेजच्या आयडेंटिटीशिवाय तिला प्रवेश देतच नव्हते. नाहीतर ही स्टुडंट उगीच भलतीच दुसरीच कोणीतरी आहे, कॉलेजच्या नावावर आली आहे स्पीच द्यायला, असं वाटून तिला स्पीच करू देईनात. आणि आता इथे येऊनही काहीच उपयोग नाही असं तिला वाटलं. आणि राणी खूप निराश होऊन बाहेर आली आणि रडायला लागली. ते प्रोफेसरसुद्धा म्हणाले, राणी मी तुला सांगितलं होतं या सगळ्या गोष्टी घेऊन ये, आता आपण काहीच नाही करू शकत. राणी म्हणाली, सर मी ऑनलाईन मागवलं तर चालणार नाही का, मी फोटो मागवते ना घरून. प्रोफेसर म्हणाले, बरं ठीक आहे ते तरी कर, मी विचारतो हे तरी चालेल का, पण शक्यता खूपच कमी आहे होकाराची राणी. मग राणीनं तिच्या आईला फोन केला आणि म्हणाली, आई अगं माझा आयडेंटिटीचा फोटो टाक ना पटकन. आता आईनं खूप शोधलं पण तिला आयडेंटिटी कुठंच सापडलं नाही. आणि आई म्हणाली, राणी अगं नाही सापडत, मी सगळीकडे शोधलं. आणि राणी निराश झाली आणि आणखीनच रडायला लागली. आणि आता त्याचवेळी तिच्यासमोर रोहित आला आणि तिच्या गळ्यामध्ये त्यानं मंगळसूत्र घालावं तसं तिचं आयडेंटिटी घातलं. आणि राणीनं चकित होऊन त्याच्याकडे बघितलं. आयडेंटिटी बघून ती खुश झाली आणि म्हणाली, सर तुम्ही आयडेंटिटी घेऊन आला होता. रोहित हसला आणि म्हणाला, हो सौ राणी रोहित सूर्यवंशी, ही आयडेंटिटी तर तुझी कायमच राहणार आहे, तू कितीही रुसलीस तरी. हा रुसवा फुगवा काही क्षणाचा आहे, पण आपण एकमेकांचे लॉंग टाईम आहोत हे मला माहीत आहे. आणि मॅडम आयडेंटिटी तुम्ही तिथेच विसरून आला होता आणि अशा गोष्टी विसरायच्या नसतात, समजलं का.
कुठेही अडचण येऊ शकते. आता पटकन जा आणि जिंकून ये. आणि राणी खूप खुश झाली. आतमध्ये निघाली. पुन्हा तिला काय वाटलं कुणास ठाऊक. तिनं मागे बघितलं आणि रोहित खिशात हात घालून रुबाबात तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता. आणि त्या क्षणी तिला तो खूप आवडला. आणि ती पुन्हा फुलपाखरासारखी हलक्या पावलानं धावत धावत त्याच्याजवळ आली आणि त्याच्या गालावर तिने ओठ टेकवले आणि पळतच निघून गेली. आणि रोहित हसायला लागला. मग तो बाहेरच वेटिंग रूममध्ये तिची वाट बघत बसला आणि सारखा गालावरून हात फिरवायचा आणि हसायचा. प्रेम तर आहे तिचंही माझ्यावर, पण तो संशय आहे तो रोखतोय तिला माझ्यापर्यंत येण्यापासून, असं त्याला वाटत होतं. मग राणीचं स्पीच झालं. निकाल लागायला बराच वेळ होता आणि फायनली निकालही लागला आणि राणीचा 2रा नंबर आला. आणि राणी खूप नाराज झाली आणि तिला आता इंटरनॅशनल लेवलला जाण्याची संधी हुकली, कारण फक्त 1च नंबर घेऊन जाणार होते. राणी निराश होऊन बाहेर आली आणि रोहित म्हणाला, का गं काय झालं? राणी म्हणाली, 2रा नंबर आला, मी नाही पुढे जाऊ शकत. बघा ना, जी फर्स्ट आली ना तिनं हिंदीतून स्पीच केलं तर तिला पहिला दिला आणि मी इंग्लिशमधून बोलले तरी मला सेकंड दिला. रोहित म्हणाला, काय? हिंदी ही काही इंटरनॅशनल लँग्वेज नाही. असं म्हणून तो आतमध्ये गेला आणि त्यानं निकालावर ऑब्जेक्शन घेतलं आणि धिंगाणा घालायला सुरुवात केली. आणि ते निकाल देणारे म्हणाले, तुम्ही कोण? एकतर ती मुलगी आयडेंटिटी नव्हतं तर लेट आली, तिचा नंबर निघून गेला, आम्ही तिला स्पीच द्यायची संधी दिली, इतक्याला म्हणून आली म्हणून, हेच खूप झालं. रोहित म्हणाला, मग त्यात काय झालं? पण तिनं स्पीच केलं ना, आणि स्पर्धा संपायच्या आत तिनं तिचं आयडेंटिटी घेऊन स्पीच केलं. आणि हिंदीतून दिलेलं स्पीच इंटरनॅशनल लेवलला कोण ऐकणार आहे तुम्ही सांगा? त्याचं इंग्लिशमध्ये डबिंग करून दुसरंच कोणीतरी सांगणार आणि तुम्ही आपल्या देशाचे अब्रू घालून घेणार का तिथे? त्यापेक्षा राणीचं ओरिजिनल इंग्लिशमधलं स्पीच बेटर नाही का? असं म्हणून रोहितनं खूप धिंगाणा घातला आणि म्हणाला, मी तिचाच प्रोफेसर आहे, मी माझ्या कॉलेजतर्फे इथे आलो आहे तिला घेऊन. असं म्हणून त्यानं त्याचंही आयडेंटिटी दाखवलं आणि निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि पुन्हा निकाल बदलायला लावलाच आणि राणीला फर्स्ट प्राईज मिळालं आणि तिला पुन्हा इंटरनॅशनल लेवलवर स्पीच देण्यासाठी जपानमध्ये जाण्याची तयारी करायला सांगितली. मग बाकीचे सगळे डॉक्युमेंट वगैरे घ्यायचं, बक्षीस घ्यायचं, त्यासाठी 1-2 दिवस त्याचा वेळ लागणार होताच आणि तोपर्यंत ती दिल्लीत थांबणार होती. आणि राणीला आता फार फार आनंद झाला आणि आता रोहितला खरंच कडकडून मिठी मारावी असं तिला वाटत होतं. सर आले म्हणून मी जिंकले असं तिला वाटलं. आणि खरंच सर काय माणूस आहेत ना, एकदम रॉयल असं वाटून तिला त्याचा अभिमान वाटायला लागला. आणि मग तो तिला म्हणाला, चला भूक लागली, आता आनंदानं पोट भरणार नाही, आपण काहीतरी खाऊया आणि आधी कॉलेजमध्ये कळवूया तू विनर झालीस ते. आणि रोहितनं सगळ्यांना तिकडं सांगितलं, घरीही सांगितलं. राणी म्हणाली, हो मलाही भूक लागली. आणि रोहित हसून म्हणाला, मग कोणाच्या हॉटेलमध्ये खायचं, तुझ्या की माझ्या, की रस्त्यावर खाऊया मध्येच टेबल मांडून? आणि ती हसून म्हणाली, तुम्ही न्याल त्या हॉटेलमध्ये खाईन. तो म्हणाला, तशी खुश असलीस ना तर सगळं ऐकतेस माझं, तुम्ही म्हणाल तसं, असं म्हणून माझं सगळं मान्य करते, पण चिडल्यानंतर एक गोष्ट ऐकत नाहीस, कशी आहेस ना गं तू? आणि ती म्हणाली, अशीच आहे मी, चांगल्याशी चांगली, वाईटशी वाईट. रोहित म्हणाला, मग मी कसा आहे, चांगला की वाईट? आणि ती तोंड फिरवून मुद्दाम म्हणाली, चांगले कमी आणि वाईट जास्त. आणि हसायला लागली. मग तोही हसला आणि म्हणाला, खूप हट्टी आहेस, मला माहीत नव्हतं माझ्याहीपेक्षा खूप हट्टी माणूस माझ्या आयुष्यात येणार आहे आणि मी त्या माणसावर प्रेम करीन. पण राणी, तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही, की मी उगीच तुझ्या मागे मागे फिरतोय गं? एकदा म्हण ना, आय लव्ह यू. तुला माझा कितीही राग येऊ दे, पण प्रेम तर एवढं कमी करू नकोस, असं तो खूप क्यूट चेहरा करून म्हणाला. आणि राणी काहीच न बोलता टिश्यू पेपर घेऊन त्यावर आय लव्ह यूचं चिन्ह काढलं आणि त्याच्यापुढं सरकवलं आणि पुन्हा तोंड वाकडं करून म्हणाली, हे काय? हे ना, हे आहे अजून कुठेतरी जिवंत माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी, आणि म्हणून मी टिकले अजून. आणि तो हसला आणि तिचा हात हातात घेतला तसं तिनं हात मागे घेतला आणि म्हणाली, आधी मेघनाचा संशय माझ्या डोक्यातून काढा. रोहित म्हणाला, आणि मघाशी तुझं आयडेंटिटी दिलं तर माझ्या गलावर किस करून गेलीस ना? मग राणी, आता मी तुझ्यासाठी इतकं भांडलोय, तुला विनर केली, मग मला काय बक्षीस मिळेल गं? असं म्हणून त्यानं ओठावर बोट ठेवलं आणि राणीला अजून खाली बघायला लागली.
आणि तो म्हणाला, अगो बोल ना, असं म्हणून तिच्या शेजारी खुर्ची घेऊन बसला. आणि राणी म्हणाली, आधी मेघना मग बाकी. रोहित म्हणाला, राणी, तो संशय तू तुझ्या डोक्यातून काढल्याशिवाय कसा बाहेर निघणार? अगं किती मला छळशील. राणी म्हणाली, तुम्हाला घाई झाली आहे का? रोहित म्हणाला, घाई अजिबात नाही, पण तो दूर जाऊ नये असं वाटतं. खूप मुश्किलीनं प्रेम झाले आणि ते गमवायचं नाही. आणि तुझ्यासारखी मुलगी आयुष्यात येऊन चैतन्य पेरून गेली, मग मला तुला गमवायचं नाही. आणि तू फोन लाव बरं तिला, आणि मी सांगतो तसं बोल तिच्याशी. मग तिची रिॲक्शन बघू दे आणि मग तिची नाटकं समोर येतील. मग राणीनं मेघनाला फोन लावलाच आणि रोहितनं सांगितलं तसंच बोलत म्हणाली, मॅडम, तुम्ही म्हणालात की घटस्फोट घे रोहित सरांपासून, तर मी तयार आहे त्यांच्यापासून घटस्फोट घ्यायला. मलाही असं वाटतं की मनोज सोबतच मी पुढे जावं, तोच माझ्यासाठी योग्य आहे. पण मॅडम, मी कसं करू? तुम्ही मला गायडन्स कराल का? आणि त्याच वेळेला रोहित थोडासा घसा साफ करत खाकरला आणि इथेच मेघना सावध झाली. आणि राणी असं का बोलते असाही तिनं सावध विचार केला. आणि ती लगेच पलटी खात म्हणाली, राणी, अगं तू हा विचार तरी कसा करतेस? तू वेडी आहेस का? अगं रोहित सरांसारखा नवरा मिळणं भाग्याचं असतं. मान्य आहे मनोज तुझ्या वयाचा आहे, तुला आवडत असेल, आणि साहजिकच सरांमध्ये आणि तुझ्यामध्ये खूप अंतर आहे वयाचं. तुमच्या दोघांच्या विचारात फरक आहे म्हणून ते तुला आवडत नाहीत का? आणि मनोजकडे तुझं मन वळतंय का? पण राणी, असं करू नको. रोहित सर खूप चांगले आहेत आणि कशाला घटस्फोट घेतेस? अजिबात घेऊ नकोस, असं म्हणाली. आणि मेघनानं हसून फोन ठेवला. आणि राणी म्हणाली, मला जळ्यात उडतेस का? आता तुझ्या जळ्यात तूच अडकलीस. आणि मला माहीत आहे यापुढे तू माझा फोन रेकॉर्डसुद्धा करशील, पण मी तुझ्या ट्रॅपमध्ये सापडणार नाहीच, असं म्हणून हसायला लागली. आणि इकडे रोहितनं राणीकडे थोडंसं रागात बघितलं आणि म्हणाला, काय चाललंय तुझं? हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत, समजलं? ऐकलंस ना त्या काय म्हणाल्या? तुलाच माझ्यासोबत राहायचं नाही असं याचा अर्थ होतो. तुला तो मनोज आवडतोय ना? तो तुझ्या वयाचा आहे म्हणून? राणी आता रडायला लागली आणि म्हणाली, नाही सर, माझं ऐका, त्या मला असंच म्हणाल्या होत्या. रोहित म्हणाला, मग आता काय झालं? आता का अशी बोलली ती? राणी, ती मुलगी खरंच चांगली आहे. मी एकदा तिला समजावून सांगितलं, कानाखाली देऊन सांगितलं, आणि यानंतर ती माझ्या नादी लागलीच नाही गं. पण भलतंच खूळ तू तुझ्या डोक्यात घेतलं आणि खरं तर घटस्फोट तुलाच हवाय ना? आणि आता तो तिच्यावर विश्वासच ठेवेना म्हणून राणी आणखीनच चिडली. आणि तिथून ती सरळ रिक्षात बसली आणि तिच्या रूमवर आली आणि बेडवर अंग टाकून रडायला लागली. तिची नेमकी कुठं चूक होते हेच तिला कळेना. रोहित आणि मेघना एकमेकांसोबत मिळाले आहेत का? ते मुद्दाम मला डबल क्रॉस करतात का? की एकट्या मेघना मॅडम मला डबल क्रॉस करतात? अशी तिला शंका पुन्हा पुन्हा यायला लागली. रोहितही आता तिच्या मागे गेलाच नाही. त्यालाही तिचा राग आला होता. पण समोरच्या रूममधून बाल्कनीतून तिला बघायचा, पण राणी त्याला दिसली नाही. आणि तो चिडून म्हणाला, संशय घेण्याला पण काही मर्यादा असते ना. उगीच मनाचं काहीही बोलायचं आणि संशय घ्यायचा. आणि आता त्यानं मोबाईल बघितला आणि झोपताना त्याला कळलं की राणीचा उद्या बर्थडे आहे आणि उद्याच्या दिवशी तरी भांडायचं नाही असं त्यानं ठरवलं. मग सकाळ झाली. रोहित तयार होऊन भला मोठा बुके घेऊन तिच्या रूमकडे आला, तर राणी रूम लॉक करून युनिव्हर्सिटीमध्ये निघून गेली होती. आता रोहित तो बुके घेऊन तसाच युनिव्हर्सिटीत गेला आणि राणीनं त्याला बघितलं आणि पुन्हा नाक फुगवलं आणि पुढे बघायला लागली आणि म्हणाली, माझ्यावर विश्वास नाही ठेवायचा ना, मग कशाला माझ्या मागे मागे आलेत? स्वतः मेघनासोबत राहायचं आणि माझं नाव मनोजसोबत जोडतात. आणि रोहित आता तिच्याजवळ जाऊन उभा राहिला आणि राणीला बुके देत म्हणाला, राणी, हॅपी बर्थडे. आणि राणी रागात बघून म्हणाली, काही गरज नाही तुमच्या शुभेच्छांची. तुम्ही दिला तेवढा त्रास खूप झाला आणि तोच मला आयुष्यभर पुरणार आहे. आणखीन शुभेच्छा कशाला देता? असं म्हणून बाजूला जाऊन उभा राहिली आणि रोहित पुन्हा तिथं गेला. मग आता अचानकच तिच्या जवळच उभा असलेल्या मुलीकडे तो गेला आणि तिच्या हातात बुके देऊन म्हणाला, हॅलो मिस, हॅपी बर्थडे. आणि तो इतका गोड हसला आणि तिच्या हातात बुके दिला ते बघून राणीनं रागात बघितलं. पण ती मुलगी म्हणाली, थँक्यू, पण माझा बर्थडे नाही. रोहित पुन्हा हसून म्हणाला, अरेच्छा, बर्थडे नाही का? मग उद्या असेल, परवा असेल. ती मुलगी आणखीनच हसून मारली, नाही. रोहित म्हणाला, मग पुढच्या आठवड्यात नक्की असेल.
पुढच्या महिन्यात तरी असेल, कधीतरी बर्थडे असेलच ना, मग घ्या ना हा बुके. आणि ती मुलगी आणखीन हसून म्हणाली, ओ डार्लिंग, सो स्वीट ऑफ यू, बट माझा बर्थडे परवा झाला आहे. आणि रोहित आणखीन हसून म्हणाला, ओके, झाला आहे का, मग घ्या, झालेल्या बर्थडेबद्दल तुम्हाला हा बुके घ्या आणि माझ्या बेस्ट विशेष. आणि ती म्हणाली, खरंच तुम्ही खूप छान आहात, असं म्हणून तिने रोहितचा गॉल ओढला, तेही खूप लाडामध्ये येऊन. आणि तिथून राणी रागात निघून गेली आणि तिला बुके दिला नाही म्हणून तिला खूप राग आला. आणि माझा बुके तिला का दिला म्हणून ती चिडली. आणि अल्लड निरागस छोट्या राणीला कळतच नव्हतं की आपण कसं वागतोय. सारखी रुसायची, फुगायची. खरंच राणी खूप अल्लड होती. आणि मग ती रागारागात गेली आणि त्या मुलीच्या हातातून तो बुके घेतला आणि म्हणाली, हा माझा आहे. अगदी टेडीबिअर हिसकावून घेतल्यासारखं तिने तो बुके घेतला. आणि ती मुलगी म्हणाली, एक्सक्यूज मी, हा बुके त्यानं मला दिला आहे आणि इतरांना दिलेली वस्तू घेताना तुला शरम नाही वाटत? राणीनं आता तो बुके घेतला आणि खालीच फेकून दिला आणि म्हणाली, घे, आणि रागातच निघून गेली. आणि आता रोहितला ती मुलगी म्हणाली, मूर्ख आहे ती, चल ना आपण जाऊया, असं म्हणून तिनं त्याच्या हाताला पकडलं. आणि रोहित म्हणाला, नो नो नो, मला तिला सोडून चालणार नाही, असं म्हणून राणीच्या मागे पळाला आणि ती मुलगी बुचकळ्यात पडली.